आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे शिक्षक आता शिक्षक सेवक म्हणून रुजू आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक बातमी अशी आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की जे सुनावणी आहे कोर्टामध्ये, जी काही शिक्षण सेवक पद रद्द करण्याची जी कोल्हापूर खंडपीठामध्ये जी आपली सुनावणी होती, आणि ही सुनावणी जी होती ती 12 मार्चला सुनावणी होती, म्हणजे काल सुनावणी होती. काल काही कारणास्तव मी आपल्याला अपडेट देऊ शकलेलो नाही, थोडा बिझी असल्यामुळं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले मेसेज सुद्धा आले, मला व्हॉट्सअपला मेसेज आले, कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मेसेज आलेले आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि हे आजचं म्हणजे जे काही कालचं अपडेट आहे ते अपडेट मी तुम्हाला आज सांगतो आहे. आपल्याला महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे का, चौथी सुनावणी या ठिकाणी आता होणार आहे. म्हणजे ही तिसरी सुनावणी जी होती 12 मार्चला, ती सुनावणी नेमकं काय झालं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. पुढची दिशा नेमकी काय असणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे अपडेट्स असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला देत असतो. मग शिक्षण सेवक रद्द असेल, पवित्र पोर्टल असेल, प्रेफरन्स संदर्भातील असेल, आंदोलनासंदर्भातील असेल, किंवा ऍडमिशन संदर्भातील असेल, फीज लूट संदर्भातील असेल, अशा विविध शैक्षणिक कामावरती ज्या काही गोष्टी आहेत त्यावरती आपण काम कायमस्वरूपी आपण करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे की आपण जे रुजू झालेले आहात, आपण कोणाचा काल हा 2-2 वर्ष झालेला आहे, आणि ज्या वेळेला आता भरत्या ज्या झालेल्या आहेत त्या सर्व ठिकाणी शिक्षण सेवक काळ म्हणून त्यांनी 3-3 वर्ष काम केलेलं आहे. त्यात त्यांना मानधन एकदम 3,000 पासून तर आता 16,000 पर्यंत, म्हणजे 3,000, 6,000, 16,000, 18,000, 20,000 अशा पद्धतीने मानधन आपल्या सर्वांना मिळत आहे. आणि हा जो विषय आहे हा सर्व विद्यार्थ्यांना, जे शिक्षक बनणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 सुनावणी या ठिकाणी झालेल्या आहेत. तर तिसऱ्या सुनावणीला आपल्याला असं वाटलं की नक्कीच कुठे ना कुठेतरी एक तर एकदाचा निकाल लागून जावा, एकदा रद्द व्हावं, नाहीतर नाही झालं, कमी झालं तरी चालेल, परंतु निकाल लागावा. तारीख पे तारीख या सर्व गोष्टी चालू आहेत. विद्यार्थी मित्रांनो, काल कोल्हापूर खंडपीठामध्ये आपल्याला सुद्धा पुन्हा एकदा काय मिळालेली तारीख मिळालेली, आणि ती तारीख अशी मिळाली की एकदम जून महिन्यात 29 जूनला तारीख मिळालेली. विचार करा की त्यावेळेला आपलं नवीन सत्र जे आहे ते सुरू होणार आहे, आणि त्यावेळेला आपल्याला तारीख मिळालेली आहे. म्हणजे आपण तेव्हापर्यंत काय करायचं, म्हणजे आपल्याला याबद्दल अजून पुन्हा न्यायालयाची जी भूमिका आहे, या न्यायालयाच्या भूमिकेवर आपल्याला साशंक व्हावं लागतं, संशय व्यक्त करावा लागतं की जेव्हा विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना ज्या वेळेला निकाल लागायला पाहिजे त्यावेळेला या गरजेचा निर्णय व्हायला पाहिजे, परंतु न्यायालयीन प्रक्रिया ही संत गतीने चालत असते, आपल्या सर्वांना माहिती आहे. कुणाच्या घाईने या सर्व गोष्टी होत नाही, परंतु आपल्या वकिलांच्या माध्यमातून पुन्हा एकदा, म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी पुन्हा त्यांना त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यांना पुन्हा त्या ठिकाणी जबाब विचारला जाणार आहे की शिक्षण सेवक जो आहे हा एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामध्ये त्यांच्या फॅमिलीच्या कुटुंबाशी निगडीत असणारा विषय आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर एप्रिल महिन्यामध्ये किंवा मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्येच याचा निर्णय किंवा सुनावणी लावावं, असा कोर्टाला वकिलाच्या माध्यमातून आपल्याला नोटीस देता येणार किंवा बोलता येणार आहे. आणि त्याच पद्धतीने आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत. जे काही अपडेट असेल ते अपडेट आपल्याला पुन्हा आपल्याला मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो. परंतु आपण नाराज होऊन किंवा निराश होऊन चालणार नाही, कारण ही कोर्टाची प्रक्रिया आहे, यामध्ये कोणी काही करू शकत नाही. ज्या पद्धतीनं कोर्टाला वाटतं, कोर्ट त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला सुनावणीची तारीख देतं, निकाल देतं. शासनाच्या माध्यमातून मला वाटतं की शासनाच्या माध्यमातून जे उत्तर शासनाला मागितलेले होते कोर्टाच्या माध्यमातून, परंतु शिक्षण सेवकाच्या संदर्भातील जे काही लिखित स्वरूपात जे काही त्या ठिकाणी मागितलेलं होतं ते अजूनपर्यंत शासनानं मला वाटतं दिलेले नसेल, आणि यामुळेच जाणीवपूर्वक दिरंगाई हे कोर्टाच्या माध्यमातून होत आहे. कारण कोर्टात समोरचा जो केसच्या संदर्भातील जे काही व्यक्ती असेल ते जर सरकार जर त्या ठिकाणी उपस्थित, कारण आपल्या याचिकाकर्त्या विरुद्ध शासन महाराष्ट्र गव्हर्नमेंट असल्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्या ठिकाणी उपस्थित झाला नाही किंवा त्यांचे वकील त्या ठिकाणी उपस्थित झाले नाही, तर आपल्याला पुढची तारीख दिली जाते. त्याच प्रकारचा हा कालचा जो खेळ आहे तो झाला, आणि त्या माध्यमातून पुन्हा आपल्या पदरी ही निराशा मिळालेली आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला, शिक्षण सेवकाला आपल्याला असं वाटत आहे की एकदाचा निर्णय होऊन गेला ते बरं असेल. कारण तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटते हे सुद्धा तुम्ही तुमचं मत व्यक्त करा, कारण तुमची सुद्धा भूमिका महत्वाची असणार आहे. आपण सुद्धा याचिकेकर्त्याच्याच बाजूने आहोत, कारण आपण सर्व शिक्षण सेवक आहोत. जेवढा लवकर रद्द होईल तेवढा लवकर आपलाच फायदा होणार आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलंय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला या याचिकेबद्दल, शासनाबद्दल
कोर्टाबद्दल नेमकं काय वाटतं ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद. काही आपल्याला संपर्क साधायचा असला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे जे काही लिंक्स आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा, ज्या माध्यमातून तुम्हाला माझ्याशी संपर्क साधता येईल. धन्यवाद.